नमस्कार सर्व दर्शकांचं महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो आणि दर्शकांनो, आज आपण आलेलो आहोत कंधार लोह्याचे माजी आमदार तथा लिंबोटी धरणाचे खरे शिल्पकार आदरणीय सन्माननीय श्री ईश्वररावजी भोशीकर साहेब यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी जो काही 18 तारखेला कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे पानभोशी येथे. पूर्ण परिसर हा त्या दिवशी एक मंत्रमुग्ध होणार आहे. आपल्या सोबत आहेत कंधार लोह्याचे माजी आमदार ईश्वररावजी भोशीकर साहेब, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. व त्याचबरोबर आहेत माजी प्राचार्य राजेंद्रजी भोशीकर साहेब, आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमके 18 तारखेला काय कार्यक्रम राबवलेले आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, आपलं महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये सर्वप्रथम स्वागत. साहेब, आपल्या परिसरामध्ये आपण जो काही कार्यक्रम राबवलेला आहे 18 तारखेला, त्या कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय आहे, आणि जे बऱ्याच वर्षापासून आपण ते कार्यक्रम राबवत राहतात, बरेच लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, आम्हाला थोडक्यात माहिती सांगायचं. एक तर मला आपणाला सुरुवातीला पांडुरंगाची कृपा आमच्या घराण्यावर आहे. महत्वाचं म्हणजे आमचे वडील एकटेच होते. त्यांना पित्याचं पित्त ज्याला पाठबळ म्हणतो ते मिळू शकलं नाही. प्रश्न कसा झाला की एक आईच्या पोटात असताना आमच्या आजीला साक्षात्कार झाला की तू रडू नकोस, तुझ्या पोटी पुत्र होईल. आणि मग त्यांनी म्हणून आमच्या आजीने त्यांचं नाव ठेवलं नारायण. ठेवल्याच्या नंतर आता मुळात पांडुरंगाच्याच कृपा होती ती, म्हणून वडील सुरुवातीपासूनच भजनामध्ये भजन करायला लागले. गावामध्ये भजन करणं, पंढरपूरची वारी करणं, त्याचबरोबर मग आळंदीला काही दिवस ते त्यांनी शिक्षण घेतलं. तिथून येऊन मग वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी सुरुवात केलं. स्वतः काही दिवस कीर्तनही त्यांनी केले काही वेळेला, पण त्यांना गुडघेदुखी असल्यामुळं त्यांना कीर्तन करायला उभं राहणं अवघड जायचं. म्हणून हे जवळपास आमच्या 10-15 खेडी जे आहेत, त्या 10-15 खेड्यामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणं, सप्ते उभे करणं, लोकांना मृदंग शिकवणं, टाळ वाजवायला शिकवणं, पावलं शिकवणं, आणि त्यामुळं ते एवढे प्रसिद्ध झाले त्यांच्या जीवनामध्ये की त्यांना भजनी पाटील म्हणू लागले. नारायण पाटील भजने म्हणायचे. तरी भजने हा काही फार मोठा पुरस्कार असा वाटत नाही माणसाला, पण त्या काळात ते फार मोठं वाटायचं. आणि ते तन्मयतेनं रात्रच्या रात्र भजन करायचे, मी तुम्हाला सांगतो. आणि विशेष म्हणजे वारी करणं दरवर्षी, हे जे काही घडत असताना मध्यंतरी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला. लढ्यामध्ये भाग घेतला तेव्हा शेतसारा बंदी, तुमचे सिंधीचे झाडं तोडणे, अशा प्रकारचे कार्यक्रम हाती घेतलेले होते. त्या काळामध्ये रामदासराव वकील, त्याचबरोबर टिळकीकर, तुमचे गोविंदराव आणि आनंदराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तेव्हा सुद्धा काम केलं. पण संप्रदाय सोडला नाही. विशेष मी सांगतो, लिंगायत धर्मामध्ये लिंगाची पूजा असते, शिवाची पूजा असते, पण ते नेहमी म्हणायचे शिव आणि पांडुरंग हे एकच आहेत, विठ्ठल. कारण श्री विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे आताही पांडुरंगाला, तुमच्या पंढरपूरला. म्हणून गळ्यामध्ये लिंग असायचा आणि गळ्यात माळाही असायची. दोन्ही विधी आयुष्यभर त्यांनी केल्या. मी सुद्धा एकटाच, मला काही बहीण नाही किंवा भाऊ नाही, पण त्यांनी गावात शाळा नसायची तरी पण आपल्या मुलाला आपण शिकवलं पाहिजे, त्यांची धारणा होती. आणि मला त्यांनी इथे जवळपास शाळा नसताना मग पांगऱ्याला शाळा असायची, तिथून मग कंधारला गेलो मी. कंधारहून मग आता पुढे LLB वर पंचवरी शिक्षण खूप कष्टातून त्यांनी शिकवलं.
धार्मिक ओढा असल्यामुळं उत्पन्नाचं साधनाकडे लक्ष नव्हतं. शेती होती, पण शेतीतून उत्पन्न काढावं, त्याच्यातून आपण बरं श्रीमंत व्हावं वगैरे अशी काही डोक्यात कल्पना नाही. साधू संतांची सेवा करणं, आलेल्या वारकऱ्यांना जेवू घालणं, दरवर्षी भजने मंडळी जमा करणं, कीर्तन भजन करायला लावणं, सर्व खर्च स्वतः करत होते. आणि त्यानिमित्तानं आता ते जेव्हा 1995 साली, तुम्हाला मी आश्चर्य सांगतो की 1985 साली 1995ला वंशवैद्य 95ला ते देहावसान झालं त्यांचं. ते होण्यापूर्वीची कथा अशी मजेदार आहे. ते आपल्या डॉक्टर दवाखान्यामध्ये होते, नांदेडच्या काब्देच्या दवाखान्यामध्ये होते. आणि ते एकादशी होती. त्या दिवशी एकादशी असताना त्यांना बोलता येत नव्हतं बरोबर. ते म्हणायचे मला मृदंग आणा, भजन करायचे, मला भजन करायचे. आणि अक्षरशः काब्देने, डॉक्टर काब्दे भाविक आहेत, त्यांनी तिथं भजनी मंडळी आणली, भजन करायला लावलं. तिथं कमी झालं त्यांना, मग तिथून आणलं, घरी आणलं. मी कंधारला होतो, कंधारला काही दिवस घालवले. आणि मला म्हणजे नको, करमत नाही, आता घरी जातो म्हणजे भोशीला आले. आणि मला बोलावून घेतलं त्यांनी. बोलावून घेऊन त्यांनी काय सांगितलं की उत्तरायण कधी लागते असं विचारलं. कारण आता आज उत्तरायणापासून सुरू होते, तर मला असं या तारखेपासून उत्तरायण सुरुवात होणार आहे हे सांगताना तेव्हा मला खूप रडू आलं. आपण पाहू शकता की साहेबांचं त्यांच्या वडिलांवर आज सुद्धा तेवढंच प्रेम आहे. 1995च्या नंतर साहेबांना सोडून गेले. साहेबांचे वडील जे की नारायणरावजी भोसेकर, त्यांचा या परिसरामध्ये खूप ओढ होता, प्रेम होती, आपुलकी होती. आणि इतिहासातली दर्शकांनो पहिलीच गोष्ट असेल की जो व्यक्ती बिमार पडलेला असून हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी कीर्तन झालेलं होतं. ही फार मोठी एक समाजापुढे आदर्शवादी गोष्ट आहे. या ठिकाणी साहेबांना त्यांच्या वडिलांचं कौतुक करताना डोळ्यातून अश्रू अनावर होत आहेत. साहेब त्या इतिहासातली माझ्या मते तर वाटते की हा इतिहासातला पहिलाच प्रसंग असेल त्या ठिकाणी कीर्तन झालेलं. आणि त्याच्यानंतर मग मला म्हणाले की काय करा आता. म्हणले आमच्यामध्ये अंत्यविधी हा दफन करतात आम्ही, पण त्यांनी सांगितलं आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि ते ऐकायचं नाही कोणाचंच. आहे एक गोष्ट खरी, योगायोगाचा भाग असतो. मला एक त्या काळामध्ये यज्ञ करायचा होता. एक गुरुजी होते, गुरुजी म्हणले आपला यज्ञ करायचा तुमच्या घरी मला पानभुशीला. त्यासाठी मी सर्व एक 20-22 वनस्पतींच्या समित्या जमा करून ठेवलेल्या होत्या त्या सर्व. आणि ते बघा, ते यज्ञ झाला नाही, पण त्या सर्व समित्या जमा केलेल्या होत्या. मग मला म्हणले आमचे सर्वात लहान चिरंजीव जे आता सिव्हिल सर्जन आहेत, ते शिकायला होते बेळगावला, म्हणजे त्याला बोलावून घ्या. शनिवार दिवस ठरला, सर्व मुलींना बोलावलं. राजवते वगैरे सर्व घरीच होते, संजय घरीच होता, आम्ही सर्व घरी होतो. मग मुली सर्व आल्या, नाते होते आले सर्व. शनिवारी त्या दिवशी मग सकाळी सर्वांना जेवायला लावले. एकत्रित जेवले सर्वजण, जेवले. आणि म्हणलं तुम्ही काहीच खात नाही. नाही म्हणले मी काही खात नाही, आता दूध द्या म्हणले. थोडस दूध दिलं. जय विठ्ठल म्हणले आणि प्राण सोडला माझ्या वाटेवर. आता ही सुखदायी गोष्ट आहे आणि दुःखदायक गोष्ट आहे, दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर मग आता अंत्यविधी कसा करायचा हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला. कारण काय त्यांच्या वेळामध्ये लिंगही होता आणि माळही होती, लिंगाची पूजा करत होते ते. मग शेवटी अग्नी दिला आम्ही. अग्नी देताना विसरलो आम्ही, किंवा त्यांच्या हातावर आम्ही लिंग ठेवला होता, तो लिंग काढून घ्यायला पाहिजे होता, पण विसरलो. अग्नी देताना तो राहून गेला. मग दुसऱ्या दिवशी नंतर मग आम्ही अग्नीचे अस्थी जमा करण्यासाठी 100-1 माणूस असतील असतेसाठी जमलो होतो आम्ही सर्वजण. असा अग्नी भडकत होता. आश्चर्याची गोष्ट आहे, त्या ह्याच्यामध्ये लिंग जसंच्या तसंच होत होता.
सर्वांना आश्चर्य वाटलं, एवढ्या जळत्या ह्याच्यामध्ये लिंग तसाच आहे, काही झालेलं नाही त्याला. ते सर्वांनी काढला, लिंग काढला. मग आम्ही अस्थी मला म्हणले, सांगितलं की तुम्ही आळंदीला जा आणि इंद्रायणीमध्ये माझ्या अस्थीचं विसर्जन करा यथाविधी. त्या सर्व केल्या, विधी केल्या. पण एक गोष्ट मात्र सत्य आहे की माणसं जमले होते. हे निधन होण्याच्या पूर्वी 1 वर्ष अगोदर ते पंढरपूरला जाऊ शकले नाहीत वारीला. गाडी येऊन जायची, पण ज्या वर्षी म्हणलं तर माझी शक्ती नाही, तू वारीला जा. वारीला जाण्याच्या पूर्वी आमच्या इथे भजनाचा कार्यक्रम झाला, कीर्तनाचा. तेव्हा सुमरजकर, ज्ञानोबा माऊली म्हणून होते, उंबरकर, असे साधू संत जमलेले होते सगळे. एकाने प्रश्न विचारला, आपा म्हणले सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण साहेबाच्या गळ्यात माळ नाही. आणि महाराज आलेत म्हणले, त्यांच्या हाताने तुम्ही माळ करा. मी पटकन उत्तर दिलं, पितृ देवो भव. वडील आणि देव मला देवासारखे आहेत. वडिलांनी आज्ञा करावी ती माळ मी घालणार गळ्यामध्ये. मी कोणत्याही महाराजाच्या हातून घालणार नाही. मी पंढरपूरला जाताना मला त्यांनी सांगितलं, जा पांडुरंगाच्या पायावर माळ ठेवून ती घेऊन ये. आणि त्यांनी घेऊन आलो, माळ घेऊन आलो मी, आणि माझ्या घरात माळ घातली त्यांनी. काही माळ आहे, आत्ताही आहे तुळशीची माळ. आणि तुम्हाला त्या तुळशीच्या माळीचे वैशिष्ट्य सांगतो. मला किती वर्ष झाले असते त्या गायला, 95च्या अगोदर, 94ला त्याची घातली असं नाही, जशीच्या तशीच आहे, तुटली नाही किंवा काही सुद्धा नाही. आणि त्याच्या अगोदरपासूनच मी एकादशी वगैरे करत होतो घरी. तरी मला ओढा होता, पंढरपूरचा ओढा होता, देवाचा धर्माचा ओढा होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वारी करतो. राजू करतात, संजीव करतात, आमचे सर्वजण करतात. निळकंठ सुद्धा ज्ञानेश्वर गाबलो माऊलीकडे जातात सर्वजण. तसं घरानं सर्व भाविक आहे, असं काही नाही. पण एक गोष्ट मी पाहिली, सर्वात महत्वाची गोष्ट, ज्याला पितृछाया म्हणतो. ती पितृछाया मी एकटा असताना सुद्धा वडिलांनी मला शिकवलं. त्या काळामध्ये काय थोडंसं मोठं झालं की लग्न करायचे, आणि सोयरी करू सोयरी घ्यायच्या मला. ते म्हणायचे लग्न नाही करायचं. लग्न केलं नाही, पण एक गोष्ट सांगतो, त्यांनी मला शिकवलं, मोठं केलं. ते जग मला दिसलं नसतं. 1995ला त्यांनी सांगितलं, तू निवडणुकीला उभा राहू नको आता, तुला ते नाव मी सांगत नाही आज, पण तुला तिकीट मिळणार नाही, तू मार्गे जाऊ नको. 1966ला खरं म्हणलं तर 66ला मी आमदार झालो, तिथे विधान परिषदेला गेलो. 1980ला निवडून आलो, अनेक पदं भूषवली. पण त्यांनी कधी म्हणले नाहीत मला की तू आमच्याकडे येत नाहीस, भेटत नाहीस, शेती म्हणून पाहावं. कधी कधी रागात यायचे. पण एक गोष्ट मी पाहिली पित्याची, जी पितृछाया म्हणतो कशी असते. जर मी 8 दिवसात एक जर वेळेस नाही भेटलो तर ते मग उपाशी राहायचे, जेवण करायचं नाही, काही नाही. आणि घरच्या माणसाने लगेच सांगायचं की आता हे जेवत नाहीत, तुम्हाला यावं लागते. मी कुठे असलो तरी मग यायचं. बापू काय झालं, काय तुम्ही आज स्नान केलं नाही म्हणा. काय नाही म्हणलं, झोप आली म्हणजे झोपलो होतो. काही म्हणायचं नाही, तर स्नान करायचे. मग 2 जण मिळून आम्ही जेवण करायचं. असं एक महत्वाची गोष्ट, अत्यंत निस्वार्थ भावना होती, निश्चिम देवावर भक्ती होती, विठ्ठलाचे भक्त होते. ते कोणाचं वाईट व्हावं असं कधी त्यांनी इच्छिलं सुद्धा नाही. प्रत्येक कुठल्या जाती धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, त्या प्रत्येक माणसाला लग्नामध्ये, कुठल्याही कार्यामध्ये त्याला मदत करणे, तो कार्यक्रम त्यांनी आयुष्यभर केला. आपल्या घरी जेवताना कोणीतरी 2 माणसं तरी जेवले पाहिजेत अशी त्यांची भावना होती. आणि कोणी जरी तर जेवल्याशिवाय जाऊ देत नव्हते. कुठल्याही पक्षाची माणसं येऊत, कोणी येऊत, काही त्याचं काही मतभेद नसायचे. मी जरी काँग्रेस पक्षाचा होतो तरी बाकी पक्षाचे लोक आले तरी बाबा बसा, जेवण करून जा, असं. माझ्यासाठी असा कोणाला मत द्या नाही, आशीर्वाद होता त्यांचा. कळलं की नाही. आता साहेब, एक आपण थोडक्यात राजकारणाचा साहेबांनी विषय काढल्यामुळे मी एक राजकीय प्रश्न विचारू इच्छितो साहेब.
साहेब अनेक बरेच जे काही जुनी मंडळी आहे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्या जुन्या मंडळींनी, परंतु आपण आज तागायत काही सोडचिठ्ठी नाही किंवा आपल्या कुठे प्रतिक्रिया नाहीत मी काँग्रेस सोडणार आहे म्हणून. म्हणजे काँग्रेसवर एवढी आपली निष्ठा हा कशी आहे? बरोबर आहे. मी थोडं सांगतो. एक तर मी BA LLB होतो मी औरंगाबादला. औरंगाबादला असताना तिथे शिकापक्ष प्रबळ होता. आम्ही शिकायला असताना केशवराव घरी यायचे, पण ते काही त्यांचा काही राजकीय आमचा काही संबंध नव्हता, कधीच संबंध आला नाही. ते नको आता ते. पण गंमत कशी आहे की मी तिथे गेल्याच्या नंतर सहवास मला औरंगाबादला जो मिळाला, विनायकराव पाटील म्हणून होते, ते काँग्रेस पक्षाचे मराठवाड्याचे अध्यक्ष होते. तिथे एक शिबिर झालं तुमच्या वेरूळला. शिबिर झाल्याच्या नंतर शिबिरामध्ये आम्ही तरुण मंडळी होतो LLBला मराठवाड्यातले, आणि विनायकराव तरुणच होते. विनायकरावने आमच्या तरुण मंडळीला एकत्रित केलं, मला म्हणले चला शिबिराला या पोरं, चला. आम्ही गेलो शिबिराला. तिथे मी यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण ऐकलं. त्याचं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचं म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, साम्यवाद म्हणजे काय, आणि लोकशाही मध्ये काँग्रेस पक्षाचे जे तत्वज्ञान आहे ते कसं योग्य आहे आजच्या दृष्टिकोनातून, आणि आपण त्याला कसं पुढे आपण सर्व लोकांनी भाग घेऊन आपण कामाला लागलं पाहिजे, एक तरुण पिढी आम्हाला निर्माण करायची वगैरे वगैरे. त्यांचं थोडंसं प्रभावी झालो त्या दिवशी. मला वाटलं खरं आहे, काही वाईट नाही, काँग्रेसमध्ये राहायला काय अडचण आहे आपल्याला. मग आम्ही अभ्यास सुरू केला, आणि माझं पहिलं भाषण मी तुम्हाला सांगतो भोकरला झालं. भोकरला काँग्रेसचं शिबिर झालं. मी पॅन्ट शर्टमध्येच होतो. असा शंकरराव चव्हाणांनी मला बोलावलं, मुलगा हुशार आहे, त्यांनी भाषण द्या, समाजवादावर भाषण द्यायचं होतं. समाजवाद, साम्यवाद आणि शेका पक्षामध्ये काय फरक आहे हे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला. साम्यवादाचं पिल्लू म्हणजे शेका पक्ष आहे. धोरणं तीच आहेत, पण कधी राबवण्याचा त्यांचा प्रयत्न झाला नाही किंवा करू शकले नाहीत ते, कळलं की नाही. आणि प्रभावी झाले. मला म्हणले निवडणुकीला उभं राहा 65लाच विधानसभेला. म्हणलं मी आणखी गावाकडे गेलो नाही, वकिली सुरुवात केली नाही. आता वकिली नांदेडला करत होतो, वकिली तेव्हा 61ला. तर म्हणलं आताच काही नाही, म्हणलं 5 वर्षाच्या नंतर बघूया. मग 62ला साहेबराव बारटकर निवडणुकीला उभे राहिले. ते एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि लढाऊ प्रवृत्तीचा मनुष्य. त्यांनी आम्हाला विरोधकाशी कसं लढायचं, कशी हिमतीने राहायचं, हे त्यांनी शिकवलं आम्हाला. ते काही फार अभ्यासू नव्हते, पण विचारानं चांगले होते, आचार चांगले होते, त्यांचे विचार चांगले होते. आम्ही प्रभावित झालो त्यांच्यावरून. आणि शंकरराव चव्हाणांची विचारसरणी, त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व हे पाहत असताना वाटायचं बाबा काहीच नाही यांच्याकडे. घर त्या काळामध्ये त्यांना घर नव्हतं, इथे काही नव्हतं बरं का. आणि असं असताना एक त्यागी मनुष्य, आपण तसं जीवन का जगू नये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की मला इथलं जे चाललेलं शेका पक्षाचं राजकारण होतं, ते लोकांना बोलावून देऊन निवडून येणं, हे काही मला आवडत नव्हतं. शेवटी समाजाला काय पाहिजे, कृती पाहिजे, कृतीशील पाहिजे. आणि हे विचार त्यांचे मोर्चे काढणे हे काय मला काही फार आवडत नव्हतं. त्याच्यापेक्षा आपण कृती कशी असावी, कारण काय मी त्या काँग्रेस पक्षाचा संबंध इतिहासचा अभ्यास केलेला विद्यार्थी होतो. त्याच्यामुळे मला वाटायचं की आपण काम करायला पाहिजे, कळलं की नाही. आणि त्या विचारातून कामातून मला माझी इच्छा नसताना मला अध्यक्ष केलं. तेव्हा असंच झालं. तालुका काँग्रेसचा अध्यक्ष करताना निवडणुकीला बळवंतराव चव्हाण होते तेव्हा, हे वसंतरावचे वडील आणि याचे आजोबा. आता ते आले विठ्ठलराव पवारला. मी त्या जिल्हा परिषदेमध्ये भाग घेतला आणि पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडून आणले आम्ही काँग्रेसने. सगळे तरुण होतो आम्ही. मी होतो, आमचे विजयवंतराव माझे मेवणे होते, व्यंकटराव गोंडगावकर होते, ते LLB होते, शिवराम पवार आहेत, अहमद बेग आहेत, ही सगळी जी मंडळी होती कंपनी आमची सर्व एका समवयस्कर सर्व असल्यामुळं सर्व एकत्रित केली मी. विठ्ठलराव पवार माझ्याबरोबर शिकायलाच होते, ते सर्व एकत्रित केलं. आणि जाऊ शेका पक्ष, आपण आपला पक्ष काँग्रेसमध्ये राहून काम करू आपण. आणि जिल्हा परिषदला 62ला मला निवडणुकीला उभं केलं, तिकीट दिलं, पण मी काय ते स्वीकारलं नाही. वडिलांची इच्छा अजिबात नव्हती.
साहेबराव बारटकर वगैरे सर्व मंडळी भोशीला बापूला विचार, ते सगळे बापू म्हणायचे सगळेच मी म्हणल्यामुळे. त्यांनी फार एक मजेदार प्रश्न विचारला, साहेबराव तुम्ही किती शिकलात? आता बापू तुम्हाला तर माहित आहे, मी आंदोलनात भाग घेतलो तेव्हा मी लहानच होतो की 10वीला असताना मी आंदोलनात भाग घेतलं. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये शिकलो नाही. आता याने शिकलाय की नाही, पाठी लावून जरा एक बार वकिली करू द्या त्याला. भाऊ पुढे घ्या तुम्ही राजकारणात, पण पाठी लावू द्या, वकिली करू द्या असं. आणि दुर्दैवानं तिथं प्रांतिकनं माझं तिकीट कापलंच नाही, माझ्या नावानंच ते चिन्ह राहिलं. आता वाट मग गोविंदराव चिखलीकरला काँग्रेसच्या वतीनं आम्ही उभं केलं, ते पुरस्कृत उमेदवार म्हणून. त्याचं चिन्ह निघालं सूर्य आहे त्यावेळेस, म्हणजे इंडिपेंडन्स म्हणून उभा केला. आणि काय निवडून आणलं, हे 2-4 गावामध्ये निवडून आले ते. कलंबर, शिराड, आपलं उस्माननगर, पानभुशी असा पट्टा होता आमचा त्यावेळेस. लोक मतदान करण्यात गेले. मग मला म्हणले शंकरराव म्हणले ते मतदान ते पडेल की म्हणले भोशीकर तुम्ही असं कसं केलं? वाहनं नव्हती, मोटरसायकलवर फिरलो, निवडून आलं. ते एक प्रवास सांगतो मी तुम्हाला. शंकररावांना थोडंसं फील झालं चव्हाण साहेबांना, किंवा या माणसाचं तिकीट याने नको म्हणले, काय करायचं. त्यांनी मला पहिल्यांदा युनिफिकेशन ऑफ इरिगेशन लॉज एक कमिटी होती फार मोठी. म्हणजे नागपूरचा जो भाग आहे तो मध्य प्रदेशातून आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि मराठवाड्याचा भाग जो आहे तो हैदराबादून आला आहे. हैदराबाद म्हणजे तुमच्या निजामाच्या राजवटीतून. हैदराबाद इरिगेशन ऍक्ट होता, मध्य प्रदेश इरिगेशन ऍक्ट होता, आणि बंबई इरिगेशन ऍक्ट होता. त्याचं एक एकत्रितकरण करून करायचं अशी मोठी कमिटी होती. त्या कमिटीवर मला पहिल्यांदा सगळ्या महाराष्ट्रभर त्यांनी मला फिरवलं, आणि थोडीशी जवळीक आली त्यांची माझी. त्यांना वाटलं हा मुलगा हुशार आहे, याला पण राजकारणात लिफ्ट दिली पाहिजे. लगेच मला जिल्हा परिषदेवर घेतलं, ते सोडलंच नाही. तेव्हा प्राचार्य म्हैसेकर आणि नॉमिनेशनचे असायचे, आम्हा दोघांना घेतलं. मला शिक्षण समितीवर घेतलं. पुन्हा एक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सोसायटी असायची, संस्था होती एक, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची होती. तो फार उद्देश चांगला होता. एखादं युनिट तयार करायचं आपण, समजा आता पाईपचा आहे, कशाची असो, युनिट तयार करायचं आणि त्या जनतेला कडे द्यायचं, ते तुम्ही चालवा. नंतर त्याही कमिटीवर घेतलं मला. अशा पद्धतीनं थोडंसं राजकारणामध्ये ओढल्या गेलो. आणि हे इथलं जे राजकारण आहे, वरचे बांधीचं उदोचं राजकारण, हे मला काही आवडलं नाही, मी तुम्हाला सांगतो. साहेब, त्यावेळेसच्या राजकारणात आणि ह्या वेळेसच्या राजकारणात काय मोठी मी सांगतो तुम्हाला. 62 सालाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 61 परिस्थिती त्यावेळेस अशी होती की मी जर काँग्रेस पक्षाचा विजय असो म्हणून, तो विजय असो म्हणायला माणसं होती माझ्याबरोबर. अक्षरशः मला परिस्थिती अशी होती. पण मला माझ्या गावकऱ्यांनी, कंधारच्या म्हणून फार मोठ्या प्रमाणात साथ दिली मला. मोर्चा आमचाही निघायचा, गावातून प्रत्येक घरातून एक तरी मनुष्य यायचा, जात पात नाही काय, सगळेजण बाजा लावून यायचे मस्त अगदी. आणि कंधारला अशी परिस्थिती होती. तर तुम्ही जो काय विचारला प्रश्न आता, त्यावेळेसच्या राजकारणात आणि ह्यावेळेसच्या राजकारणात जमीन कुठली तफावत जाणवते? खूप मोठी तफावत आहे. मी तुम्हाला सांगतो. मी जसं तुम्हाला सांगितलं, काँग्रेस पक्षामध्ये जी मंडळी होती, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतलेली मंडळी होती. कुठलाही स्वार्थ नसताना त्यागाची भावना होती त्यामध्ये. आपण आपल्या इंग्रजांच्या विरोधात आपण उठाव केला पाहिजे, त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा तरी केली नाही, अशी माणसं होती त्या काळामध्ये. 10 वर्ष, 9 वर्ष, 5 वर्ष जेलमध्ये राहिली माणसं, काही हुतात्मे झाले. हा जो एक फार मोठा आदर्श होता लोकांचा. समाजासाठी त्याग करणं साधी गोष्ट नसते, कळलं की नाही. आणि ही जे त्याग आणि सेवा, ह्या 2 गोष्टी होत्या त्यामध्ये. आणि याच्यामुळे मी फार लागलो, तुम्हाला खरं सांगतो. आणि आमच्या घरी सेवेचं होतं. वडील राजकारणी नव्हते, वारकरी संप्रदायाचे होते. त्यांचा सेवक धर्म होता त्यांचा, आणि निस्वार्थ भावनेनं करण्याची त्यांची भावना होती, कळलं की नाही. आणि ती थोडीशी घरचं काही का होतं पण वळवून होतं माझ्या मनामध्ये, ती श्रद्धा होती वडिलाविषयी. आणि त्यामुळे थोडंसं. आणि आजचं राजकारण हे पैसे देण्याचं राजकारण मी नवीनच ऐकलं आता. मी सांगतो ना, मला आता परवा सुद्धा लोकसभेच्या वेळेला मला म्हणाले तुम्ही निवडणुकीला उभं राहा. म्हणलं नाही उभं राहू शकत. म्हणजे काय म्हणले, नाही म्हणलं आपली आर्थिक परिस्थिती नाही निवडणुकीला उभं राहण्यासारखी, काळ बदललेला आहे. मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगतो,
काय नाही, लोकांनी पैसे दिले 15,000-1,000 रुपये माझे खर्च झाले असते स्वतःचे. बाकी लोकांनीच प्रचार केला, लोकांनीच भाकरी बांधायच्या, फिरायचे, यायचं. कळलं की नाही? ते कशाचं असायचं राजकारण? आम्ही गावात गेलो, गावाला जायला रस्ता नसायचा, गावात शाळा नसायची. मी बोलताना नेहमी म्हणायचं 3 मंदिरं आपल्याला पाहिजेत गावामध्ये. 3 म्हणजे काय? एक ग्रामपंचायत पाहिजे, एक सेवा सहकारी सोसायटी पाहिजे आणि एक विद्यालय पाहिजे, शिक्षण. ह्या 3 गोष्टी आवश्यक आहेत गावामध्ये. ह्या ज्या गोष्टी ह्या 3 नसतील ते गाव कधी सुधारू शकत नाही. कळलं की नाही? आणि ह्या 3 गोष्टीवर भर होता आणि त्या माणसाने जे काही मागच्या लोकांनी जे कामं केली ती कामं ह्या दृष्टिकोनातून केलीच नाहीत. किंवा वाडीत शाळा पाहिजे, या गावाला फलाणं पाहिजे, एक ग्रामपंचायतचं कार्यालय पाहिजे, एक सोसायटी कशासाठी पाहिजे? कळलं नाही? त्या निजामाच्या काळामध्ये अंजमन म्हणायचे त्याला. ती गावात सोसायटी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाहिजे. कळलं की नाही? आणि आश्चर्य मी तुम्हाला सांगतो, ह्या 3ही गोष्टी जर नसतील तर काय उपयोग आहे? मग आता रस्ता पाहिजे, लोकांची मागणी, रस्ता द्यायचा. आम्ही साहेब आता पाणी प्यायला नाही, चला काय करायचं, विहिरी द्या, तलाव करा. मी तुम्हाला सांगतो त्याच काळामध्ये मी 1970-71ची गोष्ट आहे. आमचा तेव्हा उस्मानाबाद जिल्हा होता, लातूर जिल्हा झालेला नव्हता. उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याची एक मोठी योजना आणली. जवळपास ती 22 गावाची योजना होती. ते आतापर्यंत मरशिवनी वगैरे आहे ना इथं भाग, नागलगावची टाकी, जुनी टाकी आहे तिथं. तुमच्या पोखर्णीला आहे बघा, 2-4 आहेत त्या. तर त्या काळात आम्ही मंजुरी करून घेतली. म्हणजे दृष्टी अशी होती, पिण्याचं पाणी पाहिजे, शेतीला पाणी पाहिजे. शेतीला पाणी नसेल तर काय उपयोग आहे? शेतकरी कधीच समृद्ध होऊ शकत नाही. त्या इरिगेशनच्या साहेबांच्या मुळे मला संबंध महाराष्ट्र कळला, पश्चिम महाराष्ट्र कळला, विदर्भ कळला. मराठवाड्यामध्ये धरणं आहेत पण पाणी वापरता येत नाही लोकांना. आपण कसं वापरलं पाहिजे? आपल्या इथे धरण पाहिजे. पण खूप मोठ्या कष्टाने सांगतो, माझं खूप वेळ गेला त्याच्यामध्ये अप्पर मंडाळा धरण करण्यामध्ये. पण अप्पर मंडाळा धरण जर झालं तरच तिथं कारखाना होता. कारखान्यामध्ये 10,000 लोक मजुरीला लागतात. सगळ्या शेतकऱ्यांना उसाला पाणी मिळेल, सगळे समृद्ध होतील लोक, अशा प्रकारची भावना होती. आणि म्हणून सगळ्यात जास्त कष्ट केले तर त्या अप्पर मंडाळा धरणासाठी. ते धरण मंजूर करून घेतले. मी 1983 साली धरण, म्हणजे तुम्ही जसं शिल्पकार बोलता तर ही गोष्ट सत्य आहे, माझं सर्व रेकॉर्ड आहे. तर हे धरण मंजूर करण्यासाठी आता लोकांना वाटतं वा धरण कुठं आहे? आता हे इथं 60 किलोमीटरवर कालवा आहे. हा धरण कुठे आणि तुम्ही 60 किलोमीटर पाणी कसं नेलं भोशीकरांनी त्यांच्या गावाला? माझ्या गावासाठी आणलेलं, एकट्या गावासाठी नव्हतं ते. इथं कारखाना होता, साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ऊसाची लागवड, विहिरीचं पाणी कमी पडायचं. तर या संबंध पाणी ऊस जर झाला तर कारखाना चालेल. दुर्दैवानं कारखान्याला ऊस नसल्यामुळे कारखाना बंद पडला. आज 10,000 लोकांची जे काही कामाला लागत होते ते आज रोजगार बंद पडला माणसाचा. याचं दुःख आहे मला, मी तुम्हाला सांगतो. एक दृष्टी होती, सकारात्मक दृष्टिकोन होता माझा. अभ्यास होतो, मी शिक्षण झालेलं होतं. मी तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल, त्या काळामध्ये इथं एकही ऑफिस नव्हतं. एसीचं ऑफिस म्हणलं की औरंगाबादला. औरंगाबादचे अधिकारी इथं बोलवायचे, कारण मी मंत्री झालो नाही, पण मुख्यमंत्री असोत का कोणी असो, सगळेजण सांगायचे भोशीकर अडचणीतून निवडून आलेले आहेत, त्यांचे कामं सर्व करा. मुख्यमंत्री असो का सर्वांनी सांगायचं. त्यामुळे अधिकारी काम करत होते, निस्वार्थ भावना होती. आम्हाला कोणाची पर्सेंटेज याची गरज नव्हती. लोक निवडून देत होते, आम्हाला काही गरजही नव्हती. पण अधिकारी तसं चांगलं वागत होते. आता इतका फरक आहे की आजची परिस्थिती म्हणजे पर्सेंटेजचा मामला आहे. आता पर्सेंटेज आणि मतदाराला पण काय द्यायचं ते हे बरोबर नाही ना. म्हणून ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही सुट होऊ शकत नाही आता. म्हणून आता उभं राहावं किंवा ही अशी कल्पना डोक्यात नाही. त्याचं कारण काय? किती तुम्ही विचार चांगले असू द्या, विचार चांगले असणं, विकासाची दृष्टी असणं, भाषण तुमचं ऐकतील, पण शेवटच्या दिवशी तुम्ही जर पैसे नाही दिले तुम्हाला मतदानच करायला कोणी तयार नाही. आणि जे पैसे देतात माणसं, राजकारणाचा व्यवसाय झाला हा. राजकारणामध्ये जिथे व्यवसाय होतो तिथं नफा नुकसानीचा प्रश्न निर्माण होतो. नफा नुकसानीचा प्रश्न निर्माण झाला की स्वार्थ निर्माण झाला आणि तो माणूस जनतेपासून दूर जातो. तुम्हाला सांगतोय, तेच वळण लागणार सारखं.
पण ह्या चक्रामध्ये आम्ही उभा राहू शकत नाही आता, म्हणून आम्हाला शक्य नाही. कारण आमची एकंदर जी प्रवृत्ती होती, विकासाची दृष्टी होती आम्हाला, कळलं की नाही. साहेब, आपण आपल्या कार्यकाळामध्ये विकास खूप मोठ्या प्रमाणात केला, परंतु आताचे जे आमदार आहेत ते आश्वासन देऊन या ठिकाणी कुठेतरी कमी पडत आहेत. आणि अनेक म्हणजे जे कार्यकर्ते नवीन तयार होणारे आहेत, अशा कार्यकर्त्यांना आपण काय सल्ला देणार आहेत? नाही, मी तेवढं निश्चित सांगेल, मी तुम्हाला सांगतो. शेवटी कसं आहे, लोकप्रतिनिधी त्याचं नावच आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांच्या समस्या मांडणारा प्रतिनिधी. मी आमदार कोणाला चांगला मानेल? जो आमदार आपल्या मुंबईच्या तिजोरीतून आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकास योजना राबवण्यासाठी निधी निर्माण करू शकेल, तो आमदार चांगला विकासाच्या कामासाठी. हे जर तुम्ही केलं तर होऊ शकते. मी तुम्हाला सांगतो, शेका पक्षाच्या एका माणसाचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. मी विधानसभेला असताना गणपतराव देशमुख हे शेका पक्षाचे, पण ते विधानसभेत असायचे. विधानसभेमध्ये जे लोकांच्या दृष्टिकोनातून जे लाभदायक प्रश्न असतील किंवा योजना असतील त्या स्वतः राबवित होते. ते विरोध करत नव्हते. ते म्हणायचे, अरे बाबा, हे मी विधानसभेत होतो ना, त्या अधिकाऱ्याला म्हणायचे, मी काय विरोध केलाय काय? भाषण दिलं बाबा, पण मंजूर केलंय, आता ते राबवा. त्याच्यामुळे ते सारखं आमदार असायचे. ही दृष्टी होती त्या माणसामध्ये. ते आमच्या समोर यशवंतराव चव्हाण साहेब दृष्टी मी तुम्हाला सांगतो. यशवंतराव चव्हाण तर काय, महाराष्ट्राचे खरे शिल्पकार तेच आहेत. महाराष्ट्र त्यांनी घडवला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवलं. मी म्हणलं ना तुम्हाला, त्यांच्या एका भाषणावर मी प्रभावी झालो. आणि मी विधान परिषदेवर कसं घडवलं तर सांगितलं तर कथा फार मजेदार आहे ती. साहेब, माझा शेवटचा प्रश्न आहे. आपल्या वडील जे की नारायणरावजी भोशीकर साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण जो 18 तारखेला कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं नेमके कुठले कुठले महाराज या ठिकाणी येणार आहेत? रूपरेषा काय आहे? काय असते, पुण्यतिथी आणि पुण्यस्मरण, वडिलांचं पुण्यस्मरण व्हावं, त्यांच्या पश्चात त्यांचे जे काही विचार होते भजनाचे, कळलं की नाही, ते विचार लोकांपर्यंत पोहोचते करावेत. ज्या ज्या गावाला ते गेले होते त्या सर्व त्यांच्या जुन्या सहकारी, त्यांचे काही भक्त होते एवढं काय बरेचसे सहकारी, त्या सर्वांना एकत्रित बोलवावं, त्यांच्या पिढींना बोलवावं. आणि जे त्यांनी जे काही भजनाचा जो वारकरी संप्रदाय वाढवला, तर त्या संप्रदायाच्या निमित्तानं सर्वजण लोक एकत्रित यावेत, म्हणून हा माझा दरवर्षी पुण्यतिथीचा प्रयत्न असतो. आणि कुठले तरी महाराज आपण बोलवायचं, त्यांचं कीर्तन ठेवायचं त्या निमित्तानं, हा नेहमीचा उद्देश असतो. तर यंदा योगायोगाने मी तुम्हाला सांगतो की औशेकर महाराज जे आहेत, गुरु बाबा, आणि ते औषध संस्थान जे आहे त्या संस्थानचे प्रमुख आहेत, आणि त्यांना यंदा कीर्तनासाठी बोलावलंय आपण. ते लिंगायत आहेत, पण ते वारकरी संप्रदायाचे आहेत. त्याने ते वडिलांचा हे पाहिला फोटो, आणि ते म्हणले, बुक्का आहे एवढा मोठा? भोसीकर म्हणले, हो. म्हणलं, तुमच्यासारखंच आहे, ते वारकरीच आहेत. म्हणलं, मी वारकरीच आहे आज सुद्धा. म्हणलं, आता काय परंपरा आहे, नाईलाज आहे. म्हणलं, वा, नाईलाज नाही, काय नाही, इच्छा नाही सर्वांच्या. आणि एक लोकांना त्यामुळे काय होतं की प्रबोधन होते. शेवटी कसं आहे, दोन गोष्टी आहेत. अध्यात्मामध्ये त्याच्यातून आपला थोडंसं आत्मज्ञान प्राप्त होते माणसाला, त्याच्यातून जो आनंद मिळतो, त्याच्यातून एक सात्विकता निर्माण होते माणसाची, कळलं की नाही. एक समाजाला एक चांगली दिशा मिळावी, वळण मिळावं, लोकांना एक चांगलं ऐकायला मिळावं, ही भावना आहे त्याच्या पाठीमागची माझी. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आता हे शेवटी कसं आहे, परिसरातले लोक आजही आठवण करतात. कित्येकाला आम्ही निमंत्रण दिलं नसलं तरी ते लोक येतात, किंवा विसरले असतील आपल्याला म्हणून, कळलं की नाही. आणि मोठा कार्यक्रम होतो, अभिषेक होतो, हरिपाठ इथं म्हणल्या जाते, प्रवचन होतात, त्याच्यानंतर कीर्तन होते. कीर्तनाच्या नंतर मग प्रसाद भोजनाचा लाभ घेऊन लोक जातात. आता लोक
म्हणतात कोण करतंय असं, कोण करतंय असं नाही. हे करतोय आम्ही कशासाठी करतोय मी तुम्हाला सांगतो. जसं मी सांगितलं ना की सर्व लोकांसाठी परत परत आठवण यावी, परत आपल्याला कोणीतरी शिकवलेलं आहे त्यांच्यामध्ये जाणीव व्हावी, निर्माण व्हावी आणि आपण एक सन्मानाला लागावं. कळलं की नाही? आणि म्हणून कसं आहे, पांडुरंगाचे भक्त म्हणजे अत्यंत समाजवादी तो देव आहे. खरं सांगायचं म्हटलं सर्व मी म्हणतो ना, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. त्याचं कारण असं आहे, सर्व जाती धर्मातले त्यामध्ये संत निर्माण झाले. चुकोबापासून ते परत थेट ज्ञानेश्वरापर्यंत, ब्राह्मणापर्यंत सर्व लोक एकत्रित होते एकाच पांडुरंगाची सेवा. कारण पांडुरंग या सर्वांच्या घरी गेले, मतभेद केला नाही त्यांनी कधी, वर्णाश्रम मानला नाही, काही नाही काही नाही. असे ज्याचं आचरण आहे, कळलं की नाही, ज्या देवतेचं सर्वावर लक्ष आहे, विश्वात्मके देवीसारखा आहे देव तो. आणि म्हणून मग आपण त्या निमित्तानं का होत नाही, सर्वांना एक प्रबोधन होईल म्हणून मी बोलावतो मी दरवर्षी. आणि सर्व पक्षाच्या लोकांना, सर्वांना जे जे येतील त्यांना सर्वांना मी बोलावतो. हा माझा उद्देश आहे त्या पाठवा. तर आताच आपण पाहिलात की कंधार लोह्याचे माजी आमदार ईश्वररावजी भोसीकर साहेब यांच्या वडिलांची पुण्यतिथी उद्याच्या 18 जानेवारी रोजी होणार आहे. आणि त्यांचे वडील हे वारकरी संप्रदाय होते आणि या ठिकाणी औस्याचे महाराज जे की गुरु बाबा महाराज यांचं या ठिकाणी प्रवचन होणार आहे, कीर्तन होणार आहे. कॅमेरामॅन शुभम केंद्रेसह मी मयूर कांबळे, महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, कंधार, नांदेड.